नमस्कार. AI वात्सल्यमध्ये आपले स्वागत आहे. कृपया लक्षात घ्या की या ॲपवरील मार्गदर्शन हे डॉक्टरांच्या किंवा इतर व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी कृपया आपल्या जवळच्या रुग्णालयाला भेट द्या. पुढे जाण्यासाठी कृपया तुमची भाषा निवडा. 1 मराठी, 2 हिंदी, 3 इंग्लिश. तुम्हाला कोणासाठी माहिती हवी आहे? 1 बाळाचे आरोग्य, 2 आईचे आरोग्य, 3 आरोग्य सेविका. कृपया खालील पर्याय निवडा. 1 तुमच्या आरोग्याची स्थिती, 2 शासकीय रुग्णालयांची माहिती, 3 शासकीय योजना जाणून घ्या. कृपया तुमची आरोग्य स्थिती निवडा. 1 गर्भधारणे पूर्व, 2 गर्भवती, 3 प्रसूतीनंतर. कृपया तुमची तिमाही निवडा. 1 पहिली तिमाही 0 ते 3 महिने, 2 दुसरी तिमाही 3 ते 6 महिने, 3 तिसरी तिमाही 6 ते 9 महिने. तुम्हाला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत की तुम्हाला स्वतःचे प्रश्न विचारायचे आहे, ते सांगा. आईच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे? तुमचा प्रश्न मला प्राप्त झाला आहे आणि मी त्याचा काळजीपूर्वक विचार करत आहे. कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा. तुमच्यासाठी योग्य आणि उपयुक्त उत्तर शोधत आहे. गर्भवती आईच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या आरोग्यावर लक्ष द्या, संतुलित आहार घ्या आणि पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. नियमित वैद्यकीय तपासणी करा आणि कोणतेही असामान्य लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा. झोप पूर्ण करा आणि आरामदायक वातावरण तयार करा. तुमच्या व बाळाच्या सुरक्षिततेसाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी आपल्याला आणखी काय माहिती देऊ शकतो? जोखमीच्या माता, काळजी घेणं फार महत्वाचं. नमस्कार. गर्भधारणा हा आनंदाचा काळ असतो, पण काही वेळा काही परिस्थितींमध्ये प्रसूती दरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. अशा मातांना आपण जोखमीच्या माता असं म्हणतो. चला तर मग अशा कोणत्या परिस्थिती आहेत ज्यावेळी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं ते जाणून घेऊया. जर गर्भवती महिला 18 वर्षांखालील किंवा 35 वर्षांवरील असेल, 5 पेक्षा जास्त वेळा प्रसूती झाली असेल, आधीच्या प्रसूतीत 37 आठवड्यांपूर्वी बाळ जन्माला आलेलं असेल, जन्माच्या वेळी बाळाचं वजन 2 किलोपेक्षा कमी असेल, आधीच्या प्रसूतीमध्ये उच्च रक्तदाब, एक्लॅम्प्सिया, मधुमेह, विविध RH रक्तगट समस्या आढळल्या असतील, सिझेरियन प्रसूती झाली असेल, आधी वारंवार गर्भपात झाला असेल, मृत बाळ जन्माला आलेलं असेल, गर्भवती महिलेचं वजन 38 किलोपेक्षा कमी आणि उंची 145 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल, तिला HIV अथवा लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग झाला असेल, तर अशा परिस्थितीत प्रसूती दरम्यान धोका वाढू शकतो. म्हणूनच वर सांगितलेली कोणतीही लक्षणं किंवा खुणा दिसल्यास विलंब न करता तत्काळ रुग्णालयात किंवा डॉक्टरांना भेट देणं फार महत्वाचं असतं. लक्षात ठेवा, वेळेवर घेतलेली काळजी आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचवू शकते. कृपया तुमचा जिल्हा निवडा.